लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते याचबरोबर महाविकास आघाडीच्या उमेदवार सोलापूर शहर मतदारच्या हॅट्रिक आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या संस्कारातला फरक एका व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलाय. पाहूया. भाजपा शिस्तीचा पक्ष म्हणून सगळीकडे टेंबा मिरवतो, परंतु याच पक्षाचे सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुते आपल्या कार्यकर्त्यांना अतिशय उद्धट आणि उर्मट भाषेत कसे बोलतात हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. या देशात लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम खऱ्या अर्थानं भाजपाचे सर्वच नेते करत आहेत. त्यामुळे राम नाव असलेले आणि हुकुमशाहीचं नाव घेत दुसरं नाव असलेले उमेदवार आपल्या रफ भाषेमुळे खऱ्या अर्थानं त्यांचा संस्कार दिसून येतोय. मी फक्त ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे अशा प्रकारचं वातावरण निर्माण करून मतदारांना इमोशनल ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न मात्र एकीकडे चांगल्या प्रकारे करत असताना दुसरीकडे हेच उमेदवार ज्या कार्यकर्त्यांच्या जोरावर विजयाचा गुलाल उधळायचा आहे त्याच कार्यकर्त्यांना अशा प्रकारची उद्धट आणि आपल्या घरी कामावर असलेल्या एखाद्या नोकराला बोलल्याप्रमाणे ते कार्यकर्त्यांना भाषा वापरत आहेत. ते निश्चितच भाजपच्या शिस्तीला कुठेतरी गालबोट लावणार आहेत हे मात्र नक्की. आणि दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणिती शिंदे मात्र पहिल्यापासून सुसंस्कार आणि संयमाची भूमिका घेत राजकारणामध्ये यशस्वी होत आहेत. त्या आपल्या कार्यकर्त्यांना आपुलकीनं संयमानं सतत बोलत असतात. त्यामुळे त्यांच्या विजयासाठी सोलापूर शहर जिल्ह्यातील तमाम नागरिक आणि कार्यकर्ते प्रचाराला लागल्यास मी निवडणूक त्यांनीच हातात घेतल्यामुळे राम सातपुते यांना पराभवाला सामोरं जाऊ लागू शकतं, कारण ते कार्यकर्त्यांना अशा प्रकारची उद्धट भाषा वापरत असल्याचं कार्यकर्त्यांमधून बोललं. देणार ना धर्मा उठ देणार ना धर्मामाने लक्षात राहू दे. त्यांना जे पैसे आले ते भाजपने दिलेत, त्याच्यामुळे मला लीड पाहिजे गावातून, बाकी माहित नाही. मी जे वाजवून सांगतोय मी कुणासाठी काय काय केलं हे सगळ्यांना माहितीये. असं येईन तसं येईन अजिबात चालणार नाही. आणि जे काम करणार नाही त्यांनी परत मला तोंड दाखवायचं नाही एवढं डोक्यात राहू द्या. मी तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक कार्यकर्त्याला वचन देते, नाना भाऊंच्या वतीने कार्यकर्त्यांच्या हक्कासाठी कार्यकर्त्यांच्या ताकदीसाठी आम्ही लढणार. पण आपण लढायचे सर्वसामान्यांसाठी, आपण लढायचे दीन दलित गोरगरीब महिला अल्पसंख्याकांसाठी. मला तुमच्याकडून हे वचन पाहिजे, कारण का ते लोक आहेत म्हणून आपण आहोत.